विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या तासाला चतुर्थ पाठ हा अमूल्यम कमलम हा पाठ भाषांतराच्या दृष्टीनं किंवा त्याच्यातल्या आकलनाच्या दृष्टीनं अभ्यासला आणि त्याच्यानंतर आपण त्या तासाच्या शेवटी एक पहिल्या 2-4 ओळींचा व्याकरणाचा भाग पाहिला होता. तर त्याच्या पुढचा व्याकरणाचा भाग आपण पुढे पाहणार आहोत. फक्त आपल्या लिंकसाठी म्हणून मी सुरुवातीपासून घेतो वाचन त्याचं. आसीत सुधासो नाम कश्चित उद्यानपालः तस्य तडागे कदाचित सत्यपि शिशिर ऋतावेकम पद्मम व्यकसत व्योम्निव बालसूयबिंबम सो अचिंतयत अहो महिमा परमात्मनः यत् एतादृशे काले अतिशिते विभूषितः मे तडाग एतस्य सरसिजस्य विकासेन एतत् सरसिजं विक्रीय अहं विपुलं धनं प्राप्नुयाम् इति एवं संचिन्त्य सः तत् विक्रेतुं राजसद्मनः पुरतः स्थितः अत्रांतरे तेन एव अध्वना कश्चित् श्रीमान सार्थवाः समायातः. आपण इथपर्यंत आलो होतो. सह अवदत् भद्र भगवान सुगतः संप्रति एतस्मिन् नगरे वसति. तो जो श्रीमंत व्यापारी त्या मार्गाने चालला होता तो म्हणाला की भद्र भद्र म्हणजे भल्या माणसा किंवा हे भल्या भगवान. आता भगवान शब्द आपण सुरुवातीपासून पाहत आहोत की वत प्रत्ययांत भगवत शब्दाचं ते रूप आहे. प्रथमा एक वचनाचं ते रूप आहे. भगवान सुगतः संप्रति एतस्मिन नगरे हा संधी संप्रति अधिक एतस्मिन अधिक नगरे आपण पाहिलेला आहे. एतस्मिन हे रूप जे आहे ते आपण यापूर्वी इयत्ता 8वी मध्ये बघितलेलं आहे की एतत् पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी दोन्ही रूपांचा सप्तमी एकवचन हे सर्वनाम आहे. एतस्मिन म्हणजे एतत् पुल्लिंगी नपुंसकलिंगी सर्वनामाचे सप्तमी एकवचन. या नगरामध्ये भगवान सुगत सध्या राहत आहेत. महात्मनः तस्य पूजार्थम इदम कमलम अभ्यर्थये. आता इथं महात्मनः या रूपाचा जर विचार करायचा म्हटलं तर पंचमी षष्ठी एक वचन येतं आणि महात्मा. आता महात्मनः अनंत आपण बघितलंय, अनंत पुल्लिंग येते. महात्मनः पंचमी षष्ठी एक वचन आणि महात्मा असा जर विचार केला तर महान आत्मा कर्मधारय समास होतो. महान आत्मा हा कर्मधारय समास. पूजार्थम इदम इदम हे सर्वनाम झालं आणि पूजार्थम पूजार्थम हे पूजायै इति हा चतुर्थी तत्पुरुष समास होतो. पूजेसाठी असणार हे कमळ किंवा पूजेसाठी मला हे कमळ हवं आहे. अभ्यर्थये अभिअधिक अर्थ. आता ई वहेम हे आपण आत्मनेपदाची रूप पाहिलेली आहेत. त्याचं हे लट लकाराचं रूप आहे. उत्तम पुरुष एकवचनाचं ते रूप आहे. तत्कियता मूल्येन ददासी तर हे तू केवढ्याला देशील. उद्यानपालः अब्रवीत अब्रवीत बृ धातूचं रूप आहे, लंग लकाराचं रूप आहे. तो म्हणाला उद्यानपाल म्हणाला एकेन सुवर्ण नाणकेन. आता इथं पण पुन्हा पहा की सुवर्ण नाणकेन हे तृतीयचं रूप आहे. तर त्याच्या अनुषंगानं विशेषाच्या लिंगवचन विभक्तीप्रमाणेच विशेषणाचे पण लिंगवचन विभक्ती असतं. तसं एकेन सुवर्ण नाणकेन असं त्याचं रूप एकेन या संख्यावाचक विशेषणाचं झालंय. अथ सह सार्थवाह यावत् तत् कमलम क्रेतुम इच्छति. क्रेतुम विक्रेतून आपण गेल्या तासाला हे बघितलंय. क्रेतुम इच्छति तुमंतय हे क्रेतुम. तावत एव अपरः धनवान श्रेष्ठी अपि सुगत दर्शनार्थम गच्छन तत्र समुपस्थितः. आता इथं पहा सार्थवाह यावत् तत् यावत् तावत या अव्ययाचे प्रकार आहेत. तावत एव अपरः धनवान धनवान इथं पुन्हा आलं पहा. धनवान धनवत वत प्रत्ययांत हे रूप आहे. धनवान प्रथमा एकवचन. श्रेष्ठी हे सुद्धा काय आहे श्रेष्ठीन इनंत पुल्लिंगी रूप आहे ते म्हणून ते दीर्घ आले. अन्यथा ते कवीप्रमाणे असलं असतं तर आपल्याला ते रहस्य वाचलं असतं. श्रेष्ठीन इनंत आहे. अपि सुगत दर्शनार्थम दर्शनार्थम मगासारखंच आहे ते पूजार्थम दर्शनार्थम सारखंच आहे ते दर्शनायै इति. गच्छन गच्छन हे वकाधावीचं रूप आहे. जाणारा वर्तमान कालवाचक धातुसहित विशेषण आहे ते. गच्छन तत्र समुपस्थितः सम अधिक उप अधिक स्थातिष्ठ असा धातू आहे आणि त्याचं ते रूप तयार झालेले समुपस्थितः उपस्थित झाला या अर्थी किंवा आला. नीरज मूल्यम पृच्छन्तं तं श्रेष्ठिनम उद्यानपालः अब्रुत एष महाभाग एकम सुवर्ण नाणकम एतस्यार्थे दातुम इच्छति. आता त्यानंतर दुसऱ्यांदा आलेल्या व्यापाऱ्यानं त्याची किंमत विचारल्यानंतर
तो माळी किंवा तो बागकाम करणारा सुदास म्हणाला, नीरज मूल्यम. आता नीरज मूल्यम इथं दोन समास येतात पहा. नीरेजायते इति हा उपपद तत्पुरुष झाला आणि नीरजायते इति उपपद तत्पुरुष. नीरजस्य मूल्यम, नीरज मूल्यम हा षष्ठी तत्पुरुष समास झाला. आता पुढे आलं पृच्छंतम. पृच्छंतम प्रच्छ षष्ठम गण परस्मय पदामध्ये चालणारा जातोय की जो वकाधावी आहे आणि ज्याचं रूप इथं आपण मोस्टली आपण काय करतो, आपल्याला बऱ्याचदा प्रथमेचीच रूप फारशी बघायला मिळतात, पण पृच्छंतम तम. आता पृच्छंतम हे काय, भगवत प्रमाणे चालणारं द्वितीया एक वचन येते. भगवान, भगवंतो, भगवंतः प्रथम, भगवंतम, भगवंतो, भगवतः, भगवंतम, भगवंतो, भगवंतः द्वितीया हे येतं. तसं पृच्छंतम द्वितीया एक वचन आले, विचारणाऱ्या, त्याला वकाधावीचं रूप आहे हे. पृच्छंतम तम श्रेष्ठीनम. श्रेष्ठीनम इथं पण द्वितीय आली आहे, जसं आपण मगाशी पाहिलं की श्रेष्ठी हे इनंत नाम आहे. नीरज मूल्यम पृच्छंतम तम. तम हे तुम्हाला गेलेले सहतव ते प्रथमा तम तव तान द्वितीया, त्याप्रमाणे म्हणजे तत्पुलिंगी सर्वनामाचे द्वितीया एक वचन. त्या श्रेष्ठीला तो उद्यानपाल हा अभृत उद्यानपाल म्हणाला. भ्रू धातूचंच रूप आहे हे सुद्धा. एष महाभाग एकम सुवर्ण नाणकम एतस्यार्थे दातुम इच्छती. दातुम दा या धातूपासून तयार झालेले दातुम हे तुमंताव्य आहे पहा. इच्छती श्रेष्ठी अगदत. श्रेष्ठी म्हणजेच तो व्यापारी श्रीमंत म्हणाला, अहम 10 सुवर्ण नाणकानी यच्छामी. मी 10 सोन्याची नाणी देतो. सार्थवाहा अभणत. पुन्हा पहिला व्यापारी म्हणाला, अहम 100 सुवर्ण नाणकानी प्रयच्छामी. आता गंमत बघा, यच्छामी आणि प्रयच्छामी दोन्हीचा अर्थ एकच येतो, पण दुसऱ्या क्रियापदामध्ये काय झालंय, प्र हा उपसर्ग लागला, म्हणून मग यच्छामी देणे आणि प्रयच्छामी सुद्धा देणे या अर्थीच ही दोन्ही क्रियापद आहेत. मुक्तपणे देतो असा त्याचा अर्थ घेऊ शकतो आपण. मी 100, हा चला मी 100 नाणी दिली पुढं, अशा अर्थी ते प्र हा उपसर्ग लागलेला आहे. यच्छामी आणि प्रयच्छामी दोन्हीचा अर्थ तसं पाहिलं तर एकच येतो. तयोहो विवादम. तयोर विवादम, तयोहो विवादम श्रुत्वा. श्रु हा धातू पंचम गणामध्ये पण चालतो आणि आधुनिक वैयाकरणी यांच्या दृष्टीने तो प्रथम गणामध्ये चालणार आहे. तर श्रु या धातूचं त्वांताव्य येते, श्रुत्वा म्हणजे ऐकून. तयोहो विवादम श्रुत्वा सुदासः व्यमृषत. वि अधिक मृष हा सुद्धा षष्ठम गणामध्ये चालणार जातोय. आपण मागे पाहिल्याप्रमाणे की लंग लकाराच्या रूपाला जर धातू उपसर्ग सहित असेल तर उपसर्ग अगोदर येतो, नंतर आडागम येतो आणि त्याचा गुणसंधी होऊन जो आपण अ लावतो ना प्रथम भूतकाळाला किंवा लंग लकाराला, ते वि अधिक अव्य झालं आणि व्यमृषत असं त्याचं रूप तयार झालं. हे लंग लकाराचं रूप आहे. वि अधिक मृष षष्ठम गण परस्मय पदाचं. तयोहो विवादम श्रुत्वा सुदासः व्यमृषत. आता दोन शब्द जरी वेगळे असतील, सुदासो व्यमृषत, तरी हा संधीच झाला सुदासः व्यमृषत. यस्य कृते एतौ कमलम एतत् क्रेतुम इच्छतः. आता इथं आणखीन गंमत आहे पहा की द्विवचनासाठीची जी काही क्रियापदाची किंवा सर्वनामांची रूपं येतात ती पण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. यस्य कृते एतौ कमलम एतत् क्रेतुम इच्छता. तीतः अंती. तीतः अंती याप्रमाणे ते क्रियापदे प्रत्ययानुसार पहा. ज्याच्यासाठी हे कमळ हे दोघे जण घेऊ इच्छितात. एतव हे काय सर्वनाम, एतत् सर्वनामाचं द्विवचनाचं रूप आहे. एषः एतव येते प्रथमा याप्रमाणे. पुल्लिंगाचं ते रूप आहे. कमलम एतत्, कमलम एतत्, कमलम अधिक एतत्. एवढे सोपे संधी तुम्हाला येत नाही पण माहिती असावं. क्रेतुम तुमंताव्य आलं. इच्छतः हे मगाशी म्हटलं जसं तीतः अंती या प्रथम पुरुषी रूपाचं द्विवचनाचं हे क्रियापदाचं रूप ईश इच्छा या धातूचं. नूनंस सुगत एव अधिकतमम मूल्यम मह्यम दद्यात इति. आता इथं गंमत बघा, तरतम भाव आलाय पहा इथे. तरतम भाव म्हणजे आपण इंग्रजीमध्ये जी डिग्री शिकतो ER आणि EST म्हणजेच कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह आणि जनरल असतं साधं वाक्य ॲज ॲज ते पॉझिटिव्ह असतं. तसं इथं काय अधिकतमम, तर आणि तम. तर वर कुठेतरी आलेलं आहे, तर पटकन नाही सापडणार. तर भावाचं एक आलं होतं आणि अधिकतम म्हणजे या दोघांपेक्षाही जास्त, अधिकतम तम भाव आला. तर
खरोखर आता तुम्हाला याचा विचार करायचा या ठिकाणी गरज नाही, कारण का तुम्हाला हे तरतम भाव आता परीक्षेमध्ये नाही आहेत. मी सहज जाता जाता म्हणून सांगितलंय हे. खरोखर सुगत मला या दोघांपेक्षाही जास्त या कमळाची किंमत देतील. दद्यात या याताम असं ते रूप आहे, विधिलिंग लकाराचं रूप आहे. तुम्हाला लकार परिचयम ददत असा पण प्रश्न येतो सूचनानुसारम कृती ही कुरुतमध्ये. त्यामध्ये अशा प्रकारचे काही विधिलिंग लकार वगैरे हे जे लोट लकाराची काही उदाहरणं असू शकतात की आपल्याला त्याचा फक्त लकार लिहायचा असतो आणि लगेच त्याला मार्क आपल्याला एक मिळून जातो. अतः सह उद्यानपालः तौ अभाषत न एतत् भोः विक्रेतुम इच्छामि इति. तेव्हा तो उद्यानपाल म्हणाला, त्या दोघांना म्हणाला, तौ सह तौच ते रूप आहे, तौ अभाषत, तौ अधिक अभाषत. मी मगाशी म्हटलं तसं लंग लकाराचा तो जो आहे तो त्यात मिसळला गेला आणि त्याचा संधी काय तयार झालाय, तौ अभाषत, ताव अभाषत. आयादी संधी जे होते आपल्याला पूर्वी त्याचा हा भाग आहे. न एतत् नैतत् न अधिक एतत् भो विक्रेतुम इच्छामि इति. विक्रेतुम क्रेतुम विक्रेतुम असंच ते रूप आहे, तुमंताव्य आहे. अथ प्राप्तः सुदासः तत् उद्यानम यत्र भगवतः सुगतस्य निवासः. आता भगवतः हे सुद्धा आपण सुरुवातीपासून पाहतो आहोत की पंचमी षष्ठीचं हे एक वचनाचं रूप आहे. मग थोड्या वेळानंतर किंवा नंतर सुदास त्या उद्यानामध्ये आला की ज्या ठिकाणी भगवान सुगत राहत होते. तत्र वटवृक्षस्य अधस्तात् एकस्मिन् अश्वखंडे. हा संधी थोडासा अवघड आहे, पहा आपण पाहिलेला पण येतो. वटवृक्षस्य अधस्तात् एकस्मिन् अश्वखंडे. एकस्मिन् हे एक या एकम या संख्या विशेषणाचं हे सप्तमीचं रूप आहे. एकस्मिन् एका अश्मखंडावर, दगडावरती, शिळेवरती. अश्मखंडे. आता अश्मखंड असा जरी विचार केला आपण तरी अश्मखंड अश्मनः खंड षष्ठी तत्पुरुषाचं समासाचं हे रूप होईल. अश्मनः खंड. आता हा अश्मन हा सुद्धा अनंतच रूप आहे ते अश्मन या अर्थी. अश्मखंडे त्या शिलाखंडावरती, त्या शिळेवरती. समुपविष्ट आसीत स महात्मा. समुपविष्ट इथं पुन्हा सम अधिक उप अधिक विष असं त्याचं रूप होतं. म्हणजे सम आणि उप असे दोन उपसर्ग या धातूला लागलेले. समुपविष्ट आसीत स महात्मा. आसीत तुम्हाला लंग लकाराचं हे रूप झालेलं अस धातूचं. आसीत स महात्मा. समुपविष्ट हे धातुचा विशेषणाचंच रूप आहे. अनल्पेन धामना राजते स्म तस्य भगवतः वदनम. आता अनल्पेन न अल्पम तेन या अर्थी आहे. हे नयभव्रीचं उदाहरण होऊ शकतं. अनल्पेन धामना. धामना म्हणजे धामन या अर्थी आहे. म्हणजे काय म्हणूया आपण, तेजाने, अत्यंत तेजाने. न अल्पम जे थोडं नाहीये ते म्हणजेच काय, विपुल, पुष्कळ. पुष्कळ अशा तेजाने त्यांचं मुखकमल किंवा त्यांचं शरीर, त्यांचं एकूण व्यक्तिमत्व शोभून दिसत होतं. राजते स्म. आता स्म निष्कास्य वाक्यम पुनर्लिखत असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो सूचनानुसारम कृती ही गुरुतमध्ये. तर राजते स्म, स्म काढा म्हटलं तर काय करावं लागेल आपल्याला, अराजत. तस्य भगवतः वदनम. भगवतो वदनम, भगवतः वदनम. त्यांचा चेहरा अत्यंत तेजाने शोभून दिसत होता. तद आलोकयतः सुदासस्य चित्ते भक्तिरसार्णवः उदतिष्ठत. भक्तिरसार्णवः हा पण समास होतो. भक्तिरसस्य अर्णवः. भक्तिरसस्य अर्णवः हा षष्ठी तत्पुरुषाचं रूप होतं पहा. उदतिष्ठत मी पूर्वी सांगितलंय. उद अधिक स्थातिष्ठ प्रथम गण परस्मैपद धातूचं लंग लकाराचं हे रूप आहे. प्रथम पुरुष एकवचनाचं. उदतिष्ठत. त्याच्या मनामध्ये भक्तिरसाचा सागर उचंबळून आला. सह हस्तस्थं नीरजम भगवतः सुगतस्य चरणयोः अर्घ्यं कृत्वा नमो भगवते इति वदन् सविनयं प्राणवत. आता इथं पहा, हस्तस्थं हस्ते तिष्ठती इति या अर्थी हा उपपद पुरुषाचाच रूप होता. हस्तस्थं हस्ते तिष्ठती इति. नीरजम नीरजायते इति हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. भगवतः सुगतस्य. आता इथं गमत बघा, भगवतः सुगतस्य. आता भगवतः हे काय झालं, सामान्य नाम झालं. भगवतः
सुगतस्य ही दोन्ही षष्ठीचीच रूप आहेत. भगवान सुगतांच्या चरणांवर अर्घ्य करून किंवा त्यांच्या चरणांवरती ते अर्पण करून चरणयोः अर्घ्यम कृत्वा नमो भगवते. आता इथं भगवतेचं रूप काय होणार आहे? हे भगवते म्हणजे थोडक्यात काय म्हणूया आपण, संबोधनाचं हे रूप झालं. नमो भगवते इति वदन. वदन हे सुद्धा वकादावीचं रूप येणार. सविनयम विनयेन सह अव्ययभावाचं रूप आहे. प्राणमत प्र अधिक नम, इथं सुद्धा प्र हा काय झालाय? उपसर्ग लागलाय. प्र अधिक नम धातू जो आपण प्रथम गण परस्मैमध्ये बघतो, परस्मै पदामध्ये बघतो, तर प्राणमत प्र अधिक अ बरोबर प्रा. आणि म्हणून त्याचा, आणि आपण 8वीत शिकलेलो पहा की अगोदरच्या शब्दांमध्ये जर रु रु लू असे जर काही उच्चार असतील तर नंतर येणाऱ्या न नळाचा जो आहे त्याचा न बाणाचा होतो, म्हणून त्याचं रूप काय झालं? न लकाराचं मग प्राणमत असं त्याचं रूप तयार झालं. तम प्रसाद वर्षिभ्याम लोचनाभ्याम निरूपयन. निरूपयन हे सुद्धा वकादावीचं रूप आहे. स्मयमान मुख पद्मो भगवान अभाषत वत्स किम इच्छासी इति. मग त्याच्यावरती कृपादृष्टी करणाऱ्या, स्मित हास्य करणाऱ्या, ज्यांचा चेहरा हसतमुख असे जे होते ते भगवान म्हणाले, बाळ तुला काय हवंय? आता इथं स्मयमान मुख पद्म, स्मयमान मुख पद्म यस्य सहा हा बहुव्रीही समास होईल. आता मुख पद्मम असा एक वेगळा समास येऊ शकतो. पद्मम इव मुखम हा कर्मधारेचा पण प्रकार येतो. पद्मम इव मुखम कमळाप्रमाणे चेहरा किंवा असलेला चेहरा. मग ते म्हणाले की वत्स किम इच्छसी, काय हवंय? एवं उक्तवती सुगते निरीक्षा सुदासः प्रत्यवदत. आता यदा उक्तवान सुगतः उक्तवान तदा निरीक्षा सुदासः प्रत्यवदत. हे सप्तमी निष्कास्य वाक्यम पुनर्लिखित. आता सती सप्तमी पण आपल्याला नाही, आपण सहज जाता जाता भाषेचा अभ्यास करतो आहोत म्हटल्यानंतर त्याचा समग्र अभ्यास करायचा आहे आपल्याला. मग अशा प्रकारे बोलणाऱ्या निरीच्छ सुदासाने किंवा अशा प्रकारे बोलणाऱ्या सुगतांचं बोलणं ऐकून किंवा अशा प्रकारे सुगतांनी बोलल्यानंतर निरीच्छ असणाऱ्या सुदास म्हणाला किंवा सुदासाने म्हटलं अशा अर्थी. म्हणजेच काय? यदा सुगतः उक्तवान तदा निरीच्छा सुदासः प्रत्यवदत असं सप्तमी काढून टाकल्यानंतरचं त्याचं वाक्य होईल. एवं उक्तवती सुगते निरीच्छा सुदासः प्रत्यवदत भगवान की मान्यत. भगवान आणखीन काय हवंय? आता आपण हे सप्तमीचा प्रकार बघितला. निरीच्छा निर्गता इच्छा यस्मात सहा निरीच्छा हा बहुव्रीहीचा प्रकार होईल समासाचा. प्रत्यवदत प्रति अधिक वद हा धातू आपल्याला माहिती आहे, सोपा आहे, प्रथम गणामध्ये चालणार आहे. प्रति अधिक वद, मगाशी म्हटलं तसं प्रति हा उपसर्ग लागल्यामुळे लंग लकारामध्ये त्याचं रूप काय झालं? मग प्रत्य इ अधिक अ बरोबर य झालं. प्रत्यवदत भगवान की मान्यत, आणखीन काय पाहिजे भगवान? केवलम भगवतः चरणकमल स्पर्शेन आत्मा में कृतार्थताम लभताम. आत्मन आत्मा आत्मानव आत्मन हा प्रथम आपल्याला हे आपण अभ्यासलेलं यापूर्वी. केवळ भगवंतांच्या किंवा आपल्या चरण कमल स्पर्शानेच माझ्या आत्म्याला कृतार्थता लाभावी. लभताम तामिता अंताम असं ते लोट लकाराचं रूप आहे पहा. माझ्या आत्म्याला शांतता लाभावी, कृतार्थता लाभावी. एवं वादिनम सुदासन, असं बोलणारा सुदास तथास्तु इति अब्रवीत भगवान सुगता. आणि अशा सुदासाला लगेचच भगवान सुगतांनी तथास्तु असं म्हटलं. अहो प्रभावः सुगतस्य यत्तस्य दर्शन मात्रेण एव कमलार्थम बहुमूल्यम अपेक्षमाणः. अपेक्षमाणः हे सुद्धा वकादावीचंच रूप आहे. सुदासः तत् विस्मृत्य वि अधिक स्मृ ल्यबंत झालं हे. सुगत चरणाभ्याम तत् कमलम समर्पितवान. समर्पितवान कबुधावीचं रूप आहे ते, कर्तरी बुधावीचं. एष सुगतः एव ननु भगवान गौतम बुद्धः. आता याच्यामध्ये भाषाभ्यास जो आहे तो बाकीचा सगळा तुम्हाला येऊन जाईल. आपण फक्त आत्ता विचार करूया तो सूचनानुसारम कृतीही कुरुताचा थोडा विचार करूया. तयोः विवादम श्रुत्वा सुदासः व्यमृषत पूर्वकालवाचक त्वांताव्यम निष्कासयत. आता प्रश्न काय की त्वांताव्य काढून टाकायचंय
आणि पुन्हा त्याचं वाक्य तयार करायचं. मग कसं येणार आहे? तयोः विवादम अशृणोत तदा सुदासः यमृषत. तसं नाही येणार आहे, यदा तदा सप्तमी सारखं नाही येणार आहे. सुदासः तयोः विवादम अशृणोत व्यमृषत च. कारण का आपण त्वांत अव्यय काढतो त्यावेळी च ने ते जोडतो, शेवटी च लावायचं. मग बघा, सुदासः तयोः विवादम अशृणोत व्यमृषत च, असं त्याचं उत्तर आपल्याला येईल. आता पुढे पहा, त्वम किम इच्छसी, त्वम इत्यस्य स्थाने भवान इति योजयत. सोपा प्रश्न हा. लोट लकाराची रूप इथं आलेली आहेत पहा. इथं आपण लट लकाराचा विचार करतोय. त्वम किम इच्छसी, तुला काय हवंय, तर आपल्याला काय करायचं की त्वम इत्यस्य स्थाने भवान. भवान हे काय आदरार्थी आपण सर्वनाम वापरतो, प्रथम पुरुषी सर्वनाम आहे ते. मग प्रथम पुरुषासाठीचा लट लकारामधला प्रथम पुरुष एकवचनाचा प्रत्यय काय आहे तो विचार करून आपण फक्त त्या क्रियापदामध्ये बदल करायचा. असं नाही करायचं की त्वम काढून टाकलं आणि भवान लिहिलं आणि त्वम किम इच्छसी याच्याऐवजी भवान किम इच्छसी असं केलं तर आपल्याला गुण मिळणार नाहीये. भवान या प्रथम पुरुषी एकवचनी प्रथम पुरुषी सर्वनामाच्या अनुषंगानं आपल्याला त्याचं क्रियापद पण तयार करायचं आहे. सोपं आहे. मग आपण काय करू शकतो, सी हे काय आहे, मध्यम पुरुषाचं रूप आहे, त्याच्याऐवजी आपण इच्छती असं करू शकतो. म्हणजे मग आपल्याला काय करावं लागेल, त्वम किम इच्छसीच्या ऐवजी भवान किम इच्छती असं त्याचं रूप करावं लागेल. अशा प्रश्नांमध्ये काय आहे, प्रश्नचिन्ह किंवा जे काही उद्गारवाचक असेल किंवा इतर काही जी विरामचिन्ह योग्य आहेत ती व्यवस्थित द्यायची, कारण का अशा प्रश्नांमध्ये सुद्धा आपले मार्क जाऊ शकतात. पुढे पहा. तर बघा, मे आत्मा कृतार्थताम लभताम लंग लकारे परिवर्तयत. आता गमत कशी आहे की उदाहरण लोट लकाराचं आहे, पण आपल्याला त्याचं रूपांतर लंग लकारामध्ये म्हणजे प्रथम भूतकाळामध्ये करायचंय. आपल्याला लभ धातू जो प्रथम गणामध्ये आत्मने पदामध्ये चालतो तो बघायचा आहे. पहा, मे आत्मा कृतार्थताम लभतामच्या ऐवजी आपल्याला अलभत असं त्याचं रूप करावं लागेल. म्हणजे वाक्य कसं होईल, मे आत्मा कृतार्थताम अलभत असं त्याचं रूप तयार होणार. पुढे पहा, शिशिर ऋतौ पद्मम व्यकसत बहुवचने लिखत किंवा काही वेळेला परिवर्तयत असा पण प्रश्न येतो. शिशिर ऋतौ पद्मम व्यकसत, मी मगाशी म्हटलं तसं वि अधिक कस असा हा धातू येणार आहे. वि अधिक असं त्याचं ते संधी झाल्यामुळं लंग लकाराचं रूप व्यकसत असं आलंय. तर बघा, शिशिर ऋतौ पद्मानी व्यकसन ताम अनप्रमाणे व्यकसन असं वाक्य तयार होईल. पुढे पहा, सुदासः सुगत चरणाभ्याम कमलम समर्पितवान. समर्पितवान आपण वरती बघितलेलं आहे, त्याचं रूप सम अधिक रू असा तो धातू आहे. हे मूळचं प्रयोजक आहे, पण कर्तरी बुधावी त्याचं रूप तयार होणार आहे. समर्पितवान. तर आपल्याला काय करायचंय, वाच्य परिवर्तन कुरुत. वाच्य परिवर्तन कुरुत म्हणजेच काय तर प्रयोग बदलायचा आहे आपल्याला. आता हे मूळ वाक्य जे आहे ते कर्तरीमध्ये आहे, कारण की कर्तरी बुधावी आपण तिथं वापरलेले हे आपल्याला दिसतंय, लक्षात येते. आणि कर्ता सुद्धा काय आहे, प्रथमा विभक्तीमध्ये आहे. तर आपल्या नियमानुसार काय करायचं, आपल्याला कर्ता द्वितीयमध्ये कर्ता तृतीयमध्ये आणि कर्म द्वितीयमध्ये आपण वापरतो, आणि कर्म प्रथमेमध्ये वापरतो आपण, आणि क्रियापद जे आहे ते कर्त्या बर हुकूम आपण वापरतो. तर कसं येणार आहे मग, सुदासेन सुगत चरणाभ्याम कमलम समर्पितम. समर्पितम असं त्याचं रूप कर्तरी कर्मणी बोधावी असं त्याचं रूप येणार आहे. म्हणजे वाक्य कसं येईल मग, सुदासेन सुगत चरणाभ्याम कमलम समर्पितम. समाधिक रूप प्रयोजकाचं रूप आहे ते समर्पितम असं येणार आहे. पुढे पहा, अहम विपुलम धनम प्राप्नुयाम. आता याचा लकार लिहायचा आहे आपल्याला, लकारम लिखत. मगाशी म्हटलं तसं असे काही अवघड पण आपल्याला प्र अधिक आप पंचम गणामध्ये चालणारा धातू आहे. प्र हा उपसर्ग लागलाय आणि प्राप्नुयाम याम याव याम याप्रमाणे हे कशाचं रूप आहे, विधिलिंग लकाराचं. फक्त आपल्याला परीक्षेमध्ये काय करायचं आहे, वाक्य लिहायचं, बरोबरचं किंवा डॅश चिन्ह करायचं आणि पुढे लकार लिहायचा. याचा लकार येतो विधिलिंग लकार. ठीक आहे, बाकीचे प्रश्न तर तुम्ही सोडवू शकतातच. अमरकोशात शब्दम प्रयोज्य वाक्यम पुनर्लिखत हे नव्या नियमानुसार आता हा प्रश्न प्रत्येक पॅरेग्राफला अनुसरून येणार आहे.
त्यामुळे तसे काही पॅराग्राफ आहेत ते सुद्धा आपण निवडून त्याचा अभ्यास जास्त करा. ठीक आहे. याहीपेक्षा काही प्रश्न तुम्हाला अडत असतील तर तुमच्या विषय शिक्षकांशी तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.